सर्वांना कल्पना आहे की 2-3 दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्सव उत्साह माहिती आपल्याला फार उत्साह राहतो संपूर्ण. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यू इयरच्या बाबतीत या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून या पद्धतीने आपण सर्व सण सर्व समाजाचे आपण जे काही सण आहेत अतिशय साधेपणाने साजरे केले. त्याच पद्धतीनं आपल्याला नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा ज्या काही सूचना राज्य शासन दिलेल्या आहे, आपल्या सर्व रेस्टॉरंट बार पब एवढ्या एस्टॅब्लिशमेंट राहतील म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून त्या 11पर्यंत चालू राहतील. पण 11 नंतर कोणी घराबाहेर जाऊ शकत असं नाही. जायचं असेल तर फक्त 5च्या वरती असेंब्ली, 11 नंतर नको. कुणाला कुठं औषधाला जायचं आहे, कुणा मित्राकडे जायचं आहे, कुणा कुठे जेवायला जायचं आहे, कुणाच्या घरी, तर तो जाऊ शकतो आपल्या व्हेकलने आणि तसं काही बंधन नाही. पण 11 नंतर सर्व एस्टॅब्लिशमेंट बंद राहतील आणि 5च्या वरती असेंब्ली शहरामध्ये होणार नाही. महाराष्ट्रामध्ये याची सुद्धा सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या बाबतीत आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या न्यू इयर सर्वांसाठी एक आवड असलेली एक फंक्शन आहे. मी आतापर्यंत कधी मित्रासोबत, कधी मूळ गावी, कधी शेतामध्ये, कधी बाहेरच्या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी केले. मात्र यावर्षीचं न्यू इयर टोटली डिफरंट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जसा या वर्षभरामध्ये प्रत्येक फंक्शनमध्ये एक प्रकारचं रिस्ट्रिक्शन ठेवून आपण साजरा केलेला आहे. गणपती असो, ईद असो, प्रत्येक गोष्टीचा आता येणारी क्रिसमस असो. त्याच पद्धतीने यावर्षी न्यू इयरसुद्धा एक रेस्ट्रिक्टेड सेलिब्रेशन करायला पाहिजे. मी यावर्षी नक्की माझ्या घरी राहून आमच्या फॅमिलीसोबत साजरा करणार आहे. आणि यूथना एवढं सांगायचं आपण घरामध्ये राहून आपला आई वडील आणि ब्रदर सिस्टर्ससोबत सेलिब्रेट केले ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळू शकतो. त्यामुळे यावर्षीचा न्यू इयर थोडा वेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी घरी राहून. नमस्कार. आने वाला नव वर्ष, इसके लिए मैं आम नागरिकों को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगा. आने वाला वर्ष 2021 यह पिछले वर्ष तरीका न जाए, लोगों को उनका स्वास्थ्य अच्छा रहे, जो पिछले वर्ष अड़चने गई इन सबसे दूर निकलकर 2021 यह वर्ष लाभदायी हो, व्यापार में उन्नति हो, तरक्की हो, यही मैं निवेदन करना चाहूँगा. लोगों ने 2020 में बहुत तकलीफ़ें सहन की है, लेकिन वर्ष 2021 यह सबके लिए खुशहाली भरा रहे. बच्चों को वापस अपने स्कूल शुरू होके मिले, उनकी एजुकेशन, उनकी पढ़ाई सही समय पर होए, बाकी सब लोगों का भी जीवन नॉर्मल होना शुरू होना चाहिए. यही मैं ईश्वर से, प्रभू से कामना करूँगा. बहुत बहुत धन्यवाद. यावेळेस तर 31 म्हणजे एक आगळावेगळा 31 सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. कारण बरेच वर्षांपासून आपण सगळेजण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत किंवा आपल्या बाकीच्या मेंबर्ससोबत आपण बाहेर हॉटेलमध्ये कुठे आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आपण बनवत आलेलो आहोत आणि एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष आजपर्यंत पाहायला मिळाला. परंतु पहिल्यांदा एक वेगळ्या प्रकारचा 31 सगळ्यांना अनुभवायला मिळेल. आणि मला पण असं वाटतं की मी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांसोबत घरीच हा 31 मनवणार आहे आणि साधेपणाने आणि जे काही कुटुंबासोबत आपल्याला जे गेम्स खेळता येतील, जे काही आपल्याला एन्जॉय करता येईल घरी बसून आईवडिलांसोबत, आईसोबत आणि बाकीच्या सदस्यांसोबत, तर ते आपण करणार आहेत. तर तेच माझं आव्हान आहे की यावेळेस सगळ्या युवकांनी त्याचं पथ्य आपण पाहिलं पाहिजे. कारण कोरोनाचं एक नवीन म्युटेशन परत ब्रिटनमध्ये सापडलेलं आहे आणि नवीन म्युटेशन एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे त्याची परत एक चिंता या जगासमोर आलेली आहे. त्याच्यामुळे याचा आपण लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे, त्याचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की शक्य झालं तर ज्या ठिकाणी थंड आहे, म्हणजे आपल्या इथे पण सध्या आता थंडी आहे, टेम्परेचर आहे 7.5 आहे, तर त्या ठिकाणी आपल्या आता नवीन वर्षामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना घरसुद्धा नाहीत, ज्यांना निवारा नाही, तर त्या लोकांना काही जर मदत करता आली थंडीपासून बचाव करण्यासाठी तर त्यांच्यासाठी मी तो प्रयत्न करणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने त्या लोकांसाठी जे काही आपण उबदार ब्लँकेट असेल किंवा शाल असेल जे काही देणं शक्य असेल ते मी देणार आहे. तो एक उपक्रम नवीन वर्षी करणार आहे
आणि कुटुंबासोबतच आपण आपल्या घरी हा 31 साजरा करावा, हेच मी आवाहन या निमित्ताने करतो. एक चिकित्सक होने के नाते मैं आपसे यह कह सकता हूँ कि कोविड जो है वो ख़त्म नहीं हुआ है और भले ही नंबर कम हो गए हैं, लेकिन आज भी हमारे कई अस्पतालों में बहुत ही गंभीर अवस्था में भी कोविड के पेशेंट आ रहे हैं. तो एक जान को जो खतरा है वो आज भी बरकरार है. और ऐसा समझ लेना कि कोविड अभी नहीं है, हमें अभी कुछ नहीं होगा, यह बिल्कुल गलत है. हम पिछले 9 महीनों से हम लोगों ने संयम बरता है. कई त्यौहार जो हैं आए हैं, उन त्योहारों में हमने जो भी एहतियात बरते हैं, मुझे लगता है वही एहतियात हमें आगे भी बरतने हैं. और हम ऐसा एक्सपेक्ट भी कर रहे हैं कि जल्दी वैक्सीनेशन भी आने वाला है. और कम से कम तब तक अपने आप को अपने घरों में सुरक्षित रखें. न्यू ईयर जो है 31 दिसंबर का दिन जो है, ऐसे कई साल और आगे आएंगे, हमें आगे मनाने का मौका मिलेगा. इस बार हम संयम रखें, अपने घर पर ही इस कार्यक्रम को मनाएं, अपने परिवार के साथ मनाएं. मुझे लगता है यह अनुरोध मैं आपसे करता हूं और आप इस बात को जरूर मानेंगे. इस बार का जो सिचुएशन जो है ये मोरलेस अनप्रेसिडेंटेड है. मुझे लगता है कि 100 साल में इस प्रकार का एक चीज़ होता है जो कोरोना वायरस के रूप में हमारे सामने आया है. मैं सभी से गुजारिश करूंगा कि इस बार का न्यू ईयर आप अपने परिवार के साथ घर में ही मनाएं, बाहर मत जाए, क्योंकि जान है तो जहां है. जितने भी फील्ड में काम करने वाले लोग हैं, चाहे वो पुलिस हो, इस बार सिर्फ महाराष्ट्र में 300 के ऊपर पुलिस मरे कोरोना वायरस से. 28,000 पुलिस कर्मचारी कोरोना से अफेक्ट हुआ है. मुझे लगता है कि फिगर हेल्थ कर्मचारी का भी ऐसे ही होगा. तो ये देखते हुए हमको सतर्कता बरतना चाहिए. हमको मिनिमम बाहर निकलना चाहिए, जितना बहुत ज़रूरत है तो ही बाहर जाना चाहिए. परिवार के साथ वो दिन दीजिए जो दिन हर साल आप बाहर में मस्ती करते हैं, इस बार घर में मस्ती कीजिए, बहुत जोश के साथ कीजिए, मगर घर में रहिए, स्वस्थ रहिए और सुखी रहिए. इतना ही मैं आप सबसे रिक्वेस्ट करूँगा. मुझे उम्मीद है कि आप लोग इस तरीके से इस बार का न्यू ईयर मनाएंगे, घर में रहेंगे, परिवार को साथ देंगे और कोई भी खतरा आप अपने आप में नहीं उठाएंगे, क्योंकि जान है तो जहां है. नमस्कार, मी अभय प्रल्हाद गोटेकर, नागपूर ग्रामीण बिल्डर असोसिएशन सचिव, प्रभाग 32चा नगरसेवक, स्थापत्य समितीचा नागपूर कॉर्पोरेशन म्हणून सभापती. आपणास विनंती करू इच्छितो सगळ्या युवकांना, सर्व नागरिकांना, की येणाऱ्या दिवसात 31चा हा सगळ्यात मोठा उत्सव, आपल्या इथे दिवाळीसारखा उत्सव नागपुरामध्ये संपूर्ण देशात मनवला जातो. परंतु या उत्सवामध्ये या सध्या कोविड परिस्थितीमध्ये हा उत्सव न मनवण्याकरिता शासनाकडून 11 वाजतापासून रात्री 11 ते 6 पर्यंत संचारबंदी लावलेली आहे. संचारबंदी फक्त ती आपल्यासाठीच लावली आहे, आपल्या सगळ्या लोकांसाठी लावली आहे. त्या सगळ्या युवकांनी, सगळ्या लोकांनी आपल्या घरी राहूनच 31 मनवावा याकरिता ती संचारबंदी आहे. त्या संचारबंदीचं सगळ्यांनी काटेकोरपणे पालन करायला पाहिजे. राज्य शासनाचे नियम पाळायला पाहिजे आणि सगळ्यांनी मास्क नेहमीच आपल्या रेग्युलर याच्या 31मधून नाही म्हणता येईल, पण रेग्युलर याच्यामध्ये सगळ्यांनी मास्क वापरायला पाहिजे. हाच संदेश, अशाच संदेश आम्ही देण्याकरिता इथे आलेले आहोत. आपल्याकरिता 31 तर येतीलच, अनेक पुढच्या वर्षी चांगलं 31 मनवता येईल, तो मनवावा. परंतु या कोविड काळामध्ये सगळ्यांनी घरी राहून आपल्याच घरी 31 मनवावा. आम्ही पण आमच्या वेळेस आजपर्यंत माझा कोणताच 31 असा गेलेला नाही की जो आम्ही म्हणजे जेव्हापासून आम्ही 10वी 11वी पासून होतो तेव्हापासून कोणताच असा 31 राहिलेला नाही की आम्ही बाहेर गेलो नाही, शेतात, फार्म हाऊसवर, हॉटेल्समध्ये कुठेतरी. परंतु यावेळचा 31 हा आमचा एकदम आगळा वेगळा राहणार आहे, कुटुंबियांसोबत राहणार आहे. आपल्याच घरी कुटुंबियामध्ये आपण राहून आपण तो 31 मनवू, हेच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपण त्या आव्हानाचं पालन करावं हीच विनंती करतो. युवकांना विशेष करून विनंती करतो की जे काही तुमचे ह्या 31चे पैसे वाचतील, जे काही नागरिकांचे पैसे वाचतील, ते तुम्ही एखाद्या गोरगरिबाला ज्यांना मदत करायची असेल त्यांना मदत करा. एखादी दिव्यांग असेल त्यांना
आणखी मदत करा, काहीतरी गाडीची मदत करा आणि ते 31चे पैसे वाचलेले ते लोकांना तुम्ही मदतीच्या स्वरूपात द्या. तसेच मी सर्व लोकांना या नववर्षाच्या पर्वावर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांचे स्वास्थ्य पुढच्या वर्षी करोना हा जाईलच, संपूर्ण देशातून जाईल हीच मनोकामना सगळ्यांच्या नागपूरवासियांकरिता करतो आणि 31च्या शुभेच्छा देतो. नमस्कार. आपण सगळ्यांना माहिती आहे की काही 2-3 दिवसातच आपला नवीन वर्ष येणार आहे आणि सगळ्यांना एक्साइटमेंट असते ती नवीन वर्षाची, कारण आपण प्रत्येक सण हा घरगुती करत असतो, पण नवीन वर्ष एक असा सण असतो की जिथे आपल्याला बाहेर जायचं असते, मित्रांसोबत मस्ती करायची असते, मित्रमैत्रिणी एकत्र येतात. पण हा जो यावर्षी कोरोनाची महामारी आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाहेर जाणं किती प्रॉब्लेमॅटिक असू शकते. त्यामुळे या माध्यमातून आपण सगळ्यांना मला एक आवाहन करायचं आहे की येणाऱ्या या नवीन वर्षी 2021 हा आपण घरीच करायला पाहिजे. आपले जेवढेही, कारण हा युवकांचा एक सेलिब्रेशन म्हणून असतो आणि आपण फार एक्सायटेड असते, कारण माझ्या स्वतःच्या भावना अशा आहेत की आपण नवीन वर्षामध्ये बाहेर जाऊ, पार्टी करू, पण कुठेतरी आपल्याला स्वतःच्या मनाला सांभाळायचं आहे आणि घरच्या लोकांसोबत हा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. यावर्षी आपण सगळेच फेस्टिवल, जेवढे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असते हे आपल्या फॅमिलीसोबत करत असतो, आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या आपली भाऊ बहीण, सगळे घरगुती हा प्रोग्राम जेवढे आपण सगळे सेलिब्रेशन्स करतो, तसाच नवीन वर्षसुद्धा यावर्षी आपण घरच्या लोकांबरोबर करू असं आवाहन मला आपल्या सगळ्यांना करायचं आहे. कारण आत्ताच नुकतं आपण 2-3 दिवसाआधीसुद्धा ऐकलं आहे की UK एक नवीन व्हायरस हा पसरलेला आहे आणि तो आपल्या इंडियामध्ये सुद्धा आलेला आहे. तर ती अजून एक भीती आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि हा व्हायरस पसरू नाही, कारण आत्ताच आपण खूप महिन्यानंतर थोडंसं मला वाटते रेग्युलर लाईफमध्ये आलेलो आहोत. तर अशाच आपल्याला आता पुन्हा लॉकडाऊन नको आहे, कारण लॉकडाऊन लागलं तर पुन्हा सगळ्यांचं नुकसान होऊ शकते आणि म्हणून आपण स्वतःवर थोडं संयम ठेवू आणि एक चांगला नवीन वर्ष आपल्या घरापासूनच त्याची नवीन वर्षाची सुरुवात करू अशीच मी अपेक्षा करते. आणि एक छोटासा मेसेज देते, कहते हैं कि दुख का एक लम्हा भी किसी के पास ना आए, दुख का एक लम्हा भी किसी के पास ना आए, खुदा करे कि नया साल सबको रास आए, खुदा करे कि नया साल सबको रास आए. इसी के साथ सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आनंदी रहा आणि जय हिंद सभी को. नया साल हम हर साल धूमधाम से मनाते थे. 31st ये हमारे लिए नया साल बहुत धूमधाम से जाता था. हम बाहर जाते थे फैमिली के साथ, फ्रेंड के साथ बाहर जाके आउटिंग करके एंजॉय करते थे. बट कोविड-19 की वजह से इस साल हमें घर में ही मनाना है. एज अ यूथ हम सबके लिए एक संदेश देते हैं कि कोविड-19 के वजह से ये साल अपने फैमिली के साथ घर में 31st मनाइए और सभी से निवेदन है कि घर में ही 31st बहुत अच्छे से मनाइए. और एज अ यूथ हम सभी को ये संदेश देंगे और ये सबके लिए एक प्रेरणादायी भी रहेगा. जय हिंद. देखिए 31 दिसंबर को रात में 12 बजे न्यू ईयर मनाने की एक परंपरा है, बट इस साल आप सभी को पता है कि 11 बजे से नाइट कर्फ्यू लागू किया गया है गवर्नमेंट की तरफ से, जो कि आप ही की सेफ्टी के लिए है. कोरोना का नया स्ट्रेन जो पाया गया है UK में, उसका प्रादुर्भाव हमारे एरिया में ना हो, नागपुर शहर में ना हो, इसके लिए सारे ही सिटी में ये नाइट कर्फ्यू लगाया गया है. तो इसमें 11 बजे के बाद में सभी संस्थान बंद करने के आदेश हैं और ऐसे ही 5 से ज़्यादा लोग बाहर ना निकलें, ऐसे ही भी आदेश हैं. तो आप सभी से मेरी विनती है कि न्यू ईयर मनाने का इस बार आप नया तरीका ईजाद करें. ज़रूरी नहीं कि आपको सड़क पर फ्रेंड्स के साथ में ही या फिर रेस्टोरेंट, बार या पब में जाकर ही आपको न्यू ईयर मनाना पड़े. न्यू ईयर मनाने के और भी तरीके हैं. आप न्यू ईयर अपने घर में अपनी फैमिली के साथ में पूरे जोश के साथ मना सकते हैं. आप अपनी फैमिली को भी टाइम दें. दूसरा ये है कि आप जो ज़रूरतमंद लोग हैं उनकी आप मदद कर सकते हैं. कई लोग सड़क पर रहते हैं और इतनी कड़क ठंड पड़ रही है आजकल, उनके पास में साधन भी नहीं होते हैं ठंड से बचने के लिए. तो आप कुछ डोनेशन करें उनके लिए. उनको आप कंबल या शॉल वगैरह आप डोनेट कर सकते हैं, या जो ऑर्फन्स हैं ऑर्फनेज में जाकर भी आप न्यू ईयर सेलिब्रेट कर सकते हैं. तो यकीन मानिए आपको भी लगेगा कि एक नए साल की शुरुआत जो है
वो बहुत पॉजिटिव नोट पर हुई है, क्योंकि हमने डिसाइड किया है, जो नागपुर पुलिस है, कि हम इसी तरीके से न्यू ईयर सेलिब्रेट करेंगे। जो ज़रूरतमंद है उनकी हम मदद करेंगे, क्योंकि रात को सड़कों पर हमको आपकी सेफ्टी के लिए रोड पर ही न्यू ईयर मनाना है। तो हम हमारे जो फोर्स है, हमारा जो पूरा नागपुर पुलिस परिवार है, हम रोड पर ही आपकी रक्षा करते हुए न्यू ईयर सेलिब्रेट करने वाले हैं। तो हमको ये विश्वास है कि आप हमारा सहकार्य करेंगे और न्यू ईयर एक नए तरीके से मनाते हुए, सेफ तरीके से मनाते हुए पूरे इंडिया को ये संदेश देंगे कि नागपुर की जनता कितनी सजग है और कितनी डिसिप्लिन्ड है। विश यू अ वेरी हैप्पी न्यू ईयर इन एडवांस, और उम्मीद है कि आप हमारा पूरा सहयोग करेंगे। थैंक यू। सर्व नागपूरवासियांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान, नमस्कार, सत श्री अकाल। 2020 च्या आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि नवीन वर्षाकडे आपण वाटचाल करत आहोत। मला विशेष करून युवा पिढींना, युवतींना आवाहन करायचं आहे की जे आपण दरवर्षीप्रमाणे जो 31 म्हणून आपण जो साजरा करतो, नवीन वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला आपण चांगल्याप्रमाणे आपण अलविदा करतो। तर दरवर्षीप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही सुरू असल्यामुळे आणि आपण सर्व नागरिक कोरोना वाहक म्हणून आपण नाही व्हायला पाहिजे, कारण घरच्या ज्येष्ठ नागरिकांची, मुलाबाळांची काळजी आपल्याला असायला पाहिजे। आणि आपल्यासमोर एकच आव्हान आहे की सरकार काय सांगते हे महत्वाचं नाहीये, आपण एक सोशल मेसेज, सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि आपण आपल्या परिवारासोबतच आपण नवीन वर्ष साजरा करावं। आणि मी पण आपल्या परिवारांसोबत नवीन वर्षाचं मी स्वागत करणार आणि आपला 31चा कार्यक्रम करणार। विशेष तर असं आहे की यामध्ये तुम्हाला पोलीस प्रशासनाला सहयोग करायचा आहे, ते सुद्धा आपल्या परिवारांना सोडून रात्रबेरात्री आपल्या सुरक्षेसाठी झटत राहतात। सीमेवरचे सैन्य यांनी कसं साजरा करावं, या काही गोष्टी आपण लक्षात ठेवून मी विशेष तर पुन्हा युवक पिढींना आवाहन करतो की त्यांना असं वाटते की आपण यंग आहोत, आपल्याला काय होते, कोरोना आहे नाही आहे हा विषय नाही आहे। जर कोरोना आहे नाही आहे तर आपण मीडिया मार्फत आपल्याला जी माहिती मिळते की इतके कोरोना पेशंट रोजचे कुठे निघत आहे आणि आता नवीन व्हायरस तयार झालेला आहे, ज्याकरता नागपूरमध्ये पण एक पेशंट सापडलेला आहे। तर आपणच आपलं प्रत्येकाला एक काम मिळालेलं आहे की एक वर्ष जर तुम्ही साजरा नाही केला तर काही नाही आहे, पण आपणही आपल्या बॅचलर लाईफ किंवा या मागच्या वर्षी ज्या पद्धतीने आपण साजरा करत होतो तो त्यावेळेस फक्त आपल्याला वळण द्यायचं आहे की आपल्याला इतर मित्रांसोबत आणि बाहेर जाऊन जल्लोष करण्यापेक्षा आपल्या परिवाराला घेऊनच आपण घरी जर साजरा केला तर ते फार योग्य होईल आणि एक समाज हित आणि आपण आपलं नागपूर सुरक्षित ठेवू। कारण आपण सुरक्षित तर आपलं घर सुरक्षित, असा संदेश मी सर्व नागपूरवासियांना देऊ इच्छितो। आणि नूतन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष निरोगी जावं आणि स्वस्थ जावं आणि खूप सुख संपदेने जावं अशी मी आशा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। देखो 31 का उत्सव मनाना चाहिए, हर किसी को लगता है, क्योंकि ये साल जो महामारी में गुजरा है बहुत ही विपरीत परिस्थिति में गया हुआ है। तो एक उत्साह रहता है युवकों में, हर फैमिली, युवक हो, लेडीज़ हो, बच्चे हो, फैमिली को अभी नया वर्ष आने वाला, गुड बाय 31 पुराने वर्ष को गुड बाय करेंगे और नए वर्ष का जोश के साथ स्वागत करेंगे। ये परंपरा रही है, सारी दुनिया में लोग उत्सव मनाते हैं। लेकिन अभी ये समय बहुत ही खराब समय गुजरा हुआ है, थोड़ा सुधार आ रहा है। अब थोड़ा सुधार आ रहा है, इस बीच अगर खुली छूट दे दी जाए, गवर्नमेंट ने जो 11 का टाइम इसीलिए दिया है, क्या अगर छूट दे देते तो नेचुरल है, क्लब है, होटल्स है, अलग अलग जगह लोग बाहर निकल के पार्टियाँ मनाते हैं। तो पार्टियाँ जो होती है तो सैकड़ों लोग एक जगह आते हैं।
और सैकड़ों के हज़ारों लोग एक जगह आते हैं, और उससे वो जो चीज़ कंट्रोल में आ रही वो स्प्रेड होने की संभावनाएं बढ़ जाती हैं। तो ये सरकार के और पुलिस के जो गवर्नमेंट ने जो निर्णय लिए है, ये निर्णय जनता के हित में ही है। तो जनता ने, पब्लिक ने ये समझना चाहिए। मैं तो बोलता हूँ उन्होंने हर एक ने अपने फैमिली के, ये ऐसा मौका, ऐसा सोचिए कि ये मौका मिला है हमें, हम हमारे फैमिली के साथ में, बच्चों के साथ में, अपने परिवार के साथ में अपने घर में सुरक्षित 31 मना सकते हैं। तो मेरे ख्याल से यही मेरा संदेश रहेगा, ये आह्वान रहेगा नागपुर शहर की सभी जनता को, क्या सुरक्षित रहकर अपने घर में 31 का उत्सव मनाएं। बीता वर्ष तो बहुत ही बुरा गया, लेकिन आने वाले, हम आशा करते हैं, ईश्वर से प्रार्थना करते हैं कि आने वाला समय जो है, आने वाला नया वर्ष जो है, हमारे सभी जनता के लिए एक खुशियों भरा रहे, और साधन संपन्नता लोगों को हम मिले, उनको हेल्थ वेल्थ जो कहते हैं उनको मिले, ऐसे मैं ईश्वर से प्रार्थना करूँगा और शुभकामनाएं दूंगा सभी लोगों को नए वर्ष की। नमस्कार, जय भीम. मी विरंका मुरलीधर भिवगडे, बहुजन समाज पार्टी आशीनगर झोनची सभापती तसेच नागपूर महानगरपालिकाची नगरसेविका. आपण सर्वांना आवाहन करत आहे की येणाऱ्या 4-5 दिवसानंतरच 31 आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर मी आपण सर्वांना आवाहन करते आणि अपेक्षा करते की आपण या सणाची सुरुवात, या दिवसाची सुरुवात अतिशय चांगल्या रीतीने आपल्या घरी राहून सुरक्षितेने आणि इकडे तिकडे न जाता, दरवर्षी आपण फिरायला जातो, मौज मस्ती करतो इष्ट मित्रासोबत, पण यावर्षी तसं न करता घरीच राहून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. आणि मुख्य म्हणजे या बाबकडे लक्ष द्यायची आहे की आपण स्वतःची काळजी आणि आपण आपल्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. येणाऱ्या नवीन वर्षासाठी मी आपणास हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम. नमस्कार, मैं अनीस खान, अध्यक्ष गोलीबार गांजा खेती व्यापारी संघ का। आज जो सरकारी आदेश है कि 25 दिसंबर से लेके 5 जनवरी तक का हमने घर में ही रहना है, रात 11 बजे के बाद में सरकारी आदेश के हिसाब से कर्फ्यू लगा हुआ है। ये विशेष तौर पे इसीलिए है कि 25 दिसंबर के बाद में 31 तक का रोड पे भीड़ भाड़, होटल्स में भीड़ भाड़, ये सब बढ़ जाती है। और अभी ठंड का मौसम है, इस मौसम में जनरली ये देखने में आता है जहाँ जिस देशों में कोरोना से अधिक नुकसान हुआ है वो सारे के सारे ठंडे देश है, ठंडे प्रदेश है। इस हिसाब से जो सरकार का आदेश है उसको मैं समर्थन करता हूँ। साथ ही सभी यूथ से, सभी लोगों से निवेदन करता हूँ कि वो इस साल अपना 31 नया साल अपने घर में ही अपने परिवार के साथ में रह कर के मनाएं। और इसी बात के लिए मैं सभी को मेरी ओर से, हमारी संस्था की ओर से शुभकामनाएं देता हूँ कि वो नए वर्ष में खूब फले फूले, जो 2020 की यादें, बुरी यादें हैं, उससे उनको भगवान उनकी रक्षा करे। और आगे मैं यही चाहता हूँ कि आने वाला वर्ष सभी के लिए मंगलमय रहे। इसी शुभकामनाओं के साथ में मैं अपना आप सभी का धन्यवाद। खरं तर 2020 हे सगळ्यांनाच नकोसं होतं, कारण चीनच्या एका छोट्याशा चुकीमुळे जागतिक महामारी आली आणि त्या जागतिक महामारीमुळे आपल्याला हे वर्ष घरातच काढायला लागलं आणि नवीन वर्षाची आपण सगळेच खूप आतुरतेने वाट बघत होतो। 31 हा कसा साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। जसं मी सुद्धा आपल्या मैत्रिणींबरोबर कुठेतरी बाहेर जाऊन हा साजरा करत होती, पण यावर्षी आपल्याला जागतिक महामारीमुळे, कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला हा संसर्ग जर थांबवायचा असेल तर आपल्याला हा घरातच राहून आपल्या कुटुंबासोबतच साजरा करून शांततेत पार पाडावा लागेल। कारण आत्ताच इंग्लंडमध्ये दुसरं कोरोनाचं रूप बघायला मिळत आहे। कुठेतरी जर का आपल्याला हे संकट थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एका संयमाने हा सण साजरा करावा लागेल। त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते, मी सुद्धा माझ्या कुटुंबाबरोबर हा 31 साजरा करणार आहे आणि तुम्ही सुद्धा 31 एका संयमाने, शांततेत आपल्या फॅमिली बरोबर साजरा करा आणि सगळ्यांना मनापासून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते। नमस्ते, मैं जीविका राय, अहिरकर ग्रुप में अहिरकर टी एंड डेयरी प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड, जो इंस्टेंट मिक्सेस और रेंज ऑफ पिकल्स एट्सेट्रा हम लोग बनाते हैं।
उसकी CEO हूँ। जैसे कि हम सभी जानते हैं कि 2020 ये जो साल है सबके लिए बहुत डिफ़िकल्ट हुआ है, और 2021 जो आगे आने वाला है उसका सभी में बहुत एक्साइटमेंट है। और 2020 ख़त्म हो रहा है, 2021 की शुरुआत होने वाली है, न्यू ईयर ईव सेलिब्रेशन जिसके लिए हम सभी इतना एक्साइटेड रहते हैं। मुझे पता है सभी के मन में कुछ ना कुछ प्लानिंग है, कुछ ना कुछ एंथुजियाज़म है। लोगों को अच्छा लगता है फ्रेंड्स के साथ, अपने कलीग्स के साथ सेलिब्रेशन करना, पार्टी करना। लेकिन मुझे ऐसा लगता है कि क्योंकि कहीं तो भी कोरोना पैंडमिक जो वर्ल्ड पैंडमिक है कहीं तो भी अब जाके संभला है, और हमने आज अब रिस्पॉन्सिबल सिटीजनशिप रहना चाहिए, रिस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए कि छोटी छोटी चीज़ें जैसे ये बड़ी सेलिब्रेशंस ना करते हुए घर पे बैठकर अपने फैमिली मेम्बर्स, अपने बच्चों के साथ न्यू ईयर सेलिब्रेशन करना चाहिए, ताकि हम इस पैंडमिक को जितना कंटेन कर सके उतना कंटेन कर पाए, और 2021 की शुरुआत हम फ्रीली कर सके, और आगे वाला साल हमारा मास्क में या सैनिटाइज़र के साथ नहीं होए, और जो दुविधा से हम गुजरे हैं इस साल वो दुविधा हमें अगले साल नहीं होनी चाहिए। तो मेरी रिक्वेस्ट ना ही यूथ से लेकिन सभी से है कि एज अ रिस्पॉन्सिबल सिटीज़न ऑफ द कंट्री हमने ये सेलिब्रेशन को जितने कम लोगों में कर पाए उतना ही हमारे लिए अच्छा होगा। और जैसे सब बोलते हैं सोशल डिस्टेंसिंग, सैनिटाइजिंग, उन सब चीज़ों को ध्यान में रखते हुए 2020 को बाय बाय करके 2021 को एक रिस्पॉन्सिबल सिटीज़न के तरीके से ब्रिंग इन करें, यही मेरी रिक्वेस्ट है। थैंक यू सो मच। नमस्कार, मी अक्षय दिलीप घाटोडे, पूर्व नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष। आपल्याला माहीत आहे की आता एक 31 हा सण येत आहे। ह्या सण येत असताना आपल्याला माहीत आहे की आपण सगळे युवकांचा सण आहे। युवक आपण आपल्या मित्रांसोबत, आपल्या परिजनांसोबत आपण नेहमी 31 मनवण्यासाठी प्रत्येक वर्षी आपण आपल्या माध्यमातून आपण तो एन्जॉयमेंट करण्यासाठी बाहेर जात असतो, कुठे पार्टी करत असतो। पण हा जो वर्ष आहे हा वर्ष कोरोना काळामध्ये सुद्धा हा गेलेला आहे। नागपूरची परिस्थिती आत्ता आटोक्यात आलेली आहे आणि आत्ता कंट्रोलमध्ये आलेली आहे। तरी आपण नागपूरकर म्हणून आपली जिम्मेदारी आहे की आपण ही जिम्मेदारी स्वतःची समजून, माझा परिवार माझी जिम्मेदारी समजून आणि आपल्या परिजनांसोबत न जाता, आपल्या सहकाऱ्यांसोबत न जाता आपण आपल्या घरी आपल्या आईवडिलांशी आणि आपल्या घरच्या कुटुंबाशीही आपण 31चा सण हा मनवला पाहिजे। कारण मी युवक आहे, मला माहीत आहे, मी युवक असून मी सुद्धा आपल्या परिजनांसोबत किंवा माझ्या सहकाऱ्यांसोबत मी प्रत्येक वर्षी एन्जॉयमेंट करण्यासाठी हा 31चा सण आम्ही साजरा करण्यासाठी जात होतो। पण यावेळेस आम्ही हा संकल्प घेतलाय आणि नागपूरकरांनी सुद्धा माझ्या माध्यमात मी माझ्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण सुद्धा संकल्प घ्यावा आणि आपण आपल्या घरी राहून आपला हा सण आहे, हा सण आपल्या घरी आपल्या परिवाराशी, आपल्या आईवडिलांशी आणि आपल्या परिजनांशी आपण साजरा करावा ही विनंती करतो। जय हिंद, जय भारत। सर्वांना जय भीम। मी इंजिनियर धम्मदीप लोखंडे, युवक आघाडी अध्यक्ष। ज्या प्रकारे आपण बघितलं आहे 2020 आपला नुसतं कोरोनाच्या प्रभावातच गेला आहे। जे काही सण आपण सेलिब्रेट केले ते कोरोनामध्येच केले आणि ते आपण घरीच केले, कारण की कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून महाराष्ट्र सरकारने आपल्याला बाहेर जाण्याची संधी दिली नव्हती। आपलं वर्ष असंच गेलं। लॉकडाऊन, सॅनिटायझर, मास्क आताही सुरूच आहे, सॅनिटायझर आणि मास्क सुरूच आहे। तर प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण सर्व यूथ म्हणजे सर्वच जे ज्यांना उत्सुकता असते की नवीन वर्षाचं स्वागत करावं, सेलिब्रेशन करावं, तर प्रत्येक यूथ आपण जसे बाहेर जातो यावर्षी कोणी असे करू नये, कारण की कोरोनाचा प्रभाव आतापर्यंत संपलेला नाही आहे। ज्या प्रकारे आपण जात होतो त्या प्रकारे आता यावर्षी काहीच झालेलं नाही। 2-3 दिवसामध्ये 31 डिसेंबर येतच आहे। तरी सर्व यूथना माझे आव्हान आहे की सर्व यूथनी घरीच राहून सेलिब्रेशन करावे, आपल्या परिवारासोबत करावे आणि महाराष्ट्र सरकारला तसेच नागपूर पोलिसांना सहकार्य करावे। 11 ते 6 संचारबंदी आहे, ते 31 डिसेंबरला पण राहणारच आहे। ती संचारबंदी आतापर्यंत संपलेली नाही आहे।
कारण की प्रत्येक ज्यांना लोकांना माहीत नाही ते लोक 11च्या नंतर पण बाहेर फिरतात आणि 31 तारखेला नवीन वर्ष येत आहेत तर स्वतःहून ते बाहेर येतील, तर त्यांना पण पोलिसांना सहकार्य करायचे आहे, त्यांनी पण बाहेर येऊ नये आणि नवीन वर्षाचं स्वागत घरीच राहून करावे. बस इतकेच बोलून जय भीम.